या 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 बसा समधी. थांबा. श्रीपती श्रीपती बसायला काय तर आण. नाही नाही नको हाय हा. बरं ठीक आहे. हे बघा आता झालंय असं की आम्ही त्यासनी लई मागं लागलोय तुम्ही सरपंच व्हा म्हणून, पण त्या काय ऐकायला तयार नाहीत. एकदा तुम्ही समजावून सांगा बघू काय फरक पडतोय काय. हा आल्या बघा जाऊबाई आल्या. या बरं तुम्ही बोलून घ्या काय बोलायचं ते, आम्ही हाय वर. हा राणा भाऊजी तुम्ही बी थांबा इथं. अंजली वहिनी, अहो तुम्ही सरपंच पदासाठी नाही म्हणालायसा काय? हो अहो वहिनी तुमचा अधिकार तुमच्याकडे चालून आलाय आणि नाही कसं काय म्हणताय? नाही, मी या घराबाहेर पडणार नाहीये. तर बाहेरच पडणार नसेल तर सरपंच कशाला बनू? अहो गावाचं भलं करायचा चान्स आलाय आणि का सोडा लागलायसा? नाही धुरपा मावशी, माझी इच्छा नाहीये. नाही वहिनी, आमच्यासाठी सरपंच व्हा की. होय, तुम्ही सरपंच झालेलं चांगलंच आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी. नाही. कुठला निर्णय घेऊन बसलाय तुम्ही? आता एवढे सगळे इनावणी करतात तर बनून टाका की सरपंच. तू मला शिकवू नकोस. मी घराबाहेर पडणार नाही आणि सरपंचही होणार नाही. प्लीज मला कोणीही फोर्स करू नका. आता तुम्हीच नाही म्हणतायसा तर आम्ही काय करणार? आम्हाला वाटलं आमच्या गावकऱ्यांची तुम्हाला कणावली, पण होऊ द्या. जाता आता एक ऐकून जाता काय? तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार, सरपंच बनावंच लागणार. बघा राणा हे चॅलेंज घेते. माऊ तू ना सरपंच. लाडू अजून आहेत का तुझं? झोप तू लवकर, उद्या सकाळी शाळेत जायचंय ना. चल झोप. माऊ जरा जोरानं झोपट. झोप चल. एवढं काय नखरे करता तुम्ही? हे सगळं गाव म्हणते तुम्हाला सरपंच व्हायला, तर होऊन सोडा की सरपंच. तू का म्हणतोयस नाही हे चांगलं माहितीये मला, आणि मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही.
तुम्हाला तर सगळंच माहित असते बघा. मी काय करताव काय नाही, मी राणा असताव का नसताव सगळं माहित हो, असते तुम्हाला. माहितीये मला सगळं. आणि तू राणाची नाहीच आहेस, तू राजा आहेस, तुलाही चांगलं माहितीये. ते ठीक आहे बघा, तुम्ही म्हणताय तसं मी राणा नाही राजा असतो. तर राजा काय सांगते ते तरी ऐकून घ्या. तुम्ही सरपंच व्हायचं म्हणजे व्हायचं, नाहीतर नाही तर काय? नाही तर काय? ते नाहीतर काय तर करत असते मी. काय करशील? ते बघणारच तुम्ही. ए, लाडू आई, त्या माणसापासून लांब राहायचं, कळलंय? माऊ मी राणा सोबत खेळू. नाही, अजिबात नाही खेळायचं. तू जा वर, खोलीत जाऊन खेळ. तू जा. राणादा, राणादा, ते गाडीची चावी देखील जाऊन येतो पटाक दिशी. अरे नाही, ते जरा माझं एक महत्वाचं. ते काय नाही, हे घे. जा जा, आलो लगेच. जा. आणखी मजा येत असते. हा तरी वाचले की हो. तुमचा लाडका धीर, तुमचा सूरज भाऊजी, तो काय वाचत नसतंय बघा. त्यानं माझ्याकडे गाडी मागितली की हो, मी किल्ली पण दिली. पण एक सांगू काय, गाडीचं ब्रेक फेल असतात बघा. सूरज भाऊजी, सूरज भाऊजी, सूरज भाऊजी. काय उपयोग नसतंय बघा. गेला सूरज. अय्यो, थोडं पुढं गेल्यावर एक वळण लागणार. त्या वळणावर सूरज ब्रेक मारणार, पण ब्रेक लागणारच नाही बघा. आणि ब्रेक लागला नाही तर मग मी तुला सांगितलंय. मी काय सांगताय ते करा. तुम्ही काय सांगताय ते नंतर बघू. नाहीतर मग तसं पुढं गेल्यावर एक वळण असते बघा, त्या वळणावर ब्रेकच लागणार नाही. आणि मग धडाम. राणादा, काय मर्दा, पेट्रोलच नाही गाडीत. तर हो बघ, तुम्हाला काय आलं? ते काय नाही, ते पेट्रोल भरायला विसरलो मी. ते भरतो मी. बरं, मी अवद्यालाच फोन लावतो. पेट्रोल संपलेलं असतंय म्हणून वाचलं सूरज. नशीब चांगलं असतंय त्याच. नाहीतर दारू पिणारा माणूस किंवा ते ऍक्सिडेंट वगैरे काय झेपलं नसतं बघा त्याला. आणि असं बी राणादा राणादा म्हणून लई प्रेम असतंय माझ्यावर, म्हणून सोडून दिलं. तेव्हा तुम्ही तयार नाही झाला तर मी काय पण करत असते बघा. चुपचाप मी सांगतोय तसं करायचं. नाही करणार. आई सटवादीपणा करायला लागल्या तुम्ही दिलीबाई. गप बसून चालणार, काय ना काय तर करायलाच पाहिजे. चप्पल काढ. जरा तायडे,
वहिनी साहेब हे तायडे तायडे तुम्ही हिथं काय काम आहे? तायडेला बोलो. काय काम आहे विचारलं म्या. ते मी तायडेला सांगतो, तुझा टोल नाका नको मती जोगी. होय पप्प्याचा टोल कधी भरत नाही. तायडेला बोलो. ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब. तायडे लय महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. बरं झालं तू आलास. आमासने बी तुझ्या संकट महत्वाचंच बोलायचं होतं. तू लई महत्वाचं काम केलं आमचं. खुश आहे आम्ही तुझ्यावर, एकदम खुश. चंदे हा? जान मास्तरनीला सांग पप्प्यासाठी एक स्पेशल चहा बनव म्हणाव. या बसून बोलू. ठीक आहे. चहा काय आहे वाड्यात? चल ये. तो इथं कसं काय? तुला काय वाटलं मला काय कळत नसतंय? इकडे इकडे पापा हे बघ. तो इथंच राहू दे. तो इथंच राहिला का नाही तर ती अंजली सरपंच होणार नाही त्याची धमकीच दिली आपण. पप्प्यादा बारक्या पोरांना मध्ये घ्यायचं नसतंय. अरे बाबा सुरेखा सरपंच झाली माझी तर तुलाच पैसे मिळतील. तू माझा माणूस म्हणून राहा. इल्ले काय रे सारखं इल्ले 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 करणार ते बघ. तू पैशासाठी आलायस ना? हा मग पैसे घे. तो इथंच राहणार. पैशासाठी लाडूला मध्ये आणायचं नाही. हे बघ बारक मोठं काय नसतंय. शेवटी पैसा महत्वाचा. तो इथंच राहणार. ए पप्प्यादा वाट सोड. सांगितलं एकदा लाडूला मध्ये आणायचं नाही. तू कोण आहे? हा? काय सारखं लाडू 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 लावलेस रे? कोण आहे तो तुझा? ती मेलं काय आणि जगलं काय तुला काय फरक पडतोय? ते तुझं थोडंच आहे. घाबरायचं नसतं लाडू. लई चुकीचं करतोस तू हे. ए परत जर लाडूच्या केसाला जरी धक्का लागला तर तुझा हात काढून तुझ्या गॅट टांगेन. चल लाडू. हो सुरेखा वहिनींना सरपंच बनायचा चांगला चान्स आला. तो राजा आला आणि घोळ घातला सगळा. लाडूचा लईच पुळका आलता त्याला. जणू काय स्वतःचाच पोरगा आहे. अहो 4 दिवसात एवढा लढा लागतोय कधी? काही तर घोळ आहे. अहो, घोळ झालाय पप्प्याचा. सरपंच पद निसटले आपल्या हातनं. नाही 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 तो घोळ नाही रे. या राजाचाच काहीतरी घोळ दिसतोय मला. तो खरा खुरा राणा नाही ना व. अंजली अगं नग काळजी करूस. असेल इथंच कुठंतरी खेळायला गेला असेल आणि राणा गेलाय ना हुडकायला. गोदक्का गोदक्का अहो गावात सगळीकडे उडकलं पण लाडू कुठे बी नाही सापडला. अगं देवा आता पावसा पाण्यात कुठं गेला असेल लाडू. देवा काहीही करून माझा लाडू परत येऊ दे. मी काही करायला तयार आहे. करायची मज्जा. मी सांगितलं तसंच करायचं बघ.
अंजलीबाई लाडू कुठे आहे? ते माझ्याकडेच असता. तू आत्ताच आता लाडूला माझ्याकडे घेऊन ये. तुम्हाला लाडू पाहिजे असते तर मग तुम्ही सरपंच व्हायचं असते. नाही. अयो नाही म्हणता. लाडूला किडनॅप केलेला असते मी. ऐकलं काय? तू लाडूला काही केलंस तर याद राख. सकाळपासून सगळी माणसं वाचली असतात. आता ह्यो काय वाचत नसतोय बघा. तुम्हाला लाडू पाहिजे असेल तर ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये या. मी लाडूला आणतो आणि तुम्ही सरपंच व्हायला तयार राहा असं सांगितलं असतंय मी. मी माझा शब्द खरा केलाय. आता तुम्ही तुमचं करा नाहीतर काय झालं? लाडू कुठं आहे? लाडू हवा असेल तर सरपंच हो असं म्हणतोय तो माणूस. पण राणा मग व्हा की. सगळं गावी तेच म्हणते वहिनी. बाय अंजली समधी म्हणतात तर हो की. वहिनी आता खरी शोभा आली बघा या सरपंच पदाच्या खुर्चीला. सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. मी वैयक्तिक दुःखात बुडून माझी जबाबदारी विसरले होते. पण आज तुम्ही सगळ्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. इथून पुढे मी माझी जबाबदारी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणानं पार पाडेन. मी कायम या गावच्या भल्यासाठीच काम करीन. अंजली वहिनींचा! अंजली वहिनींचा! एक मिनिट, मी काय म्हणतोय आता आपण मिरवणूक कोण एक मोठीच्या मोठी. मिरवणुकीची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? समध्या गावाला त्यांना खुशी साजरी करायची असते. मग मी काय म्हणतो की होऊन जाऊ दे की. अंजलीबाईंचा विजय झालाच आहे तर विजयाचा गुलाल उधळायला नको काय? हा होय राणादा आता मिरवणुकीत गुलालच गुलाल होता की. हा पण घरात बी विजय साजरा झालाच पाहिजे की. हा बरोबर बरोबर. अंजली वहिनींचा! विजय असो. अंजली वहिनींचा! विजय असो. अंजली वहिनींचा! विजय असो. अंजली वहिनींचा! विजय असो. एक मिनिट. हे विजय असा पुसायचा नसते. हे तुमच्यावर चांगलं दिसतंय बघा. अंजली ही अशी मोहर ओवाळते. राणा तू बी ये मोहर दोघांनी ओवाळते. नाही नको. काय नको? औक्षण राहू दे. काही गरज नाही एवढी. काय खूळ लागले काय तुला? गोदक्का हे आता वा
ते प्रॉब्लेम असतोय अंजलीबाईंना माझा. गेली 2 वर्ष गाव ज्या गोष्टीची वाट बघत होतं ते आज झालं बघा. होय, आता अंजली वहिनी सरपंच झाल्या म्हणजे आता गाव अडचणीचं बाहेर पडणार बघा. अंजली वहिनी, उद्यापासून काम जोरात करायचं. हं? करायचं ना व? चला वहिनी, आम्ही निघतो. तुम्ही असताना तुमच्यामुळे मी सरपंच झाले होते. तुम्ही गेल्यावर मला ही जबाबदारी स्वीकारायची नव्हती. आज मला पुन्हा सरपंच व्हावं लागलं. लाडूसाठी मी ही जबाबदारी स्वीकारली. आज मी सरपंच झाल्यावर गावकऱ्यांचा उत्साह, आनंद बघून खरं तर मला तडपण आलंय खूप. पण आता मी ही जबाबदारी स्वीकारली आहे तर ती मी नीट पार पाडणार. फक्त तुम्ही आधी जसे माझ्या सोबत असायचा तसेच कायम माझ्या सोबत राहा. मी असतंय की तुमच्या संकट. काय काळजी करायची नाही बघा तुम्ही. मी राणाजींबद्दल बोलत होते, कुठल्या तोतयाबद्दल नाही. या तोत्यानं तुम्हाला घराबाहेर काढलेलं असतंय बघा. ते ध्यानात असू द्या म्हणलं. मग काय आरती व्हावी तुझी? मी देव नसते आरती करायला. ते दोस्ती तेवढी करा. काय आता नवरा तर तुम्ही म्हणत नाही, मग दोस्ती तरी करा. जास्त हरखून जाऊ नकोस. निघ. काय करता हो तुम्ही? निघ म्हणाले ना तुला. चल निघ. चल बाहेर हो. नाही पण बाहेर हो आधी. आधी बाहेर होत. राहू द्या की. ते तुमचं मोकळं कपडा असं चांगलं दिसत नाही बघा. तू तुझ्या मर्यादा ओलांडतोय. तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरायची? ते दोस्त म्हणून. निघ. चालता हो. राणाजींची जागा घ्यायला जाऊ नको. बरं सरपंच बाई, तुम्ही म्हणाल तसं. येतो.
परत हेच सरपंच होणार? लायक आहे की हिची लायक आहे काय? तुमच्याशिवाय लायक नसते कोण गावात. आता सरपंच पद बायकांसाठी राखीव आहे, त्याला कोण काय करणार? तेच तर झाले रे. नाहीतर मीच उभारला असतो सरपंच केला. मला उभा राहता येत नाही की नाही, म्हणून तुम्ही वहिनीने उभं केला. तर काय उपयोग, काय उपयोग? त्याचा अंजली वहिनीच्या माग सुरके, सुरके, जेवण जेवण करताय का? जेवण पहिलंच काय? हे तर माझ्या आबरूचा डॉल्बी वाजायला लागलाय, पण तुला गिळायचं पडलं वेगळं. अहो माझं नाही, तुमचंच विचारते. मला नाही जेवायचो. अहो असं काय करता? जेवला नाही तर पित्त उसळेल की. हे पित्त माझं आधीच उसळलंय. आणि तुला काही सांगितलेलं का? हा, बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. मग तेच करते की. मग त्या अंजलीला कशाला सपोर्ट करतेस? जे चांगलं वाटलं ते केलं. हे ना आता मारू हाणू काय सांगितलं? कशाला आवडा. अरे आता काय आहे, अंजली वहिनी सरपंच झाल्या, बायकासनी मारहाण केलं म्हणून आपल्याला जेलात पाठवतील. माहिती आपलं आपलं व्यवस्थित चांगलं राहायचं. वहिनी जाऊ तुम्ही शांत व्हा. माझी तुम्ही शांत व्हा. बरं ना तू शांत हो. तू गेलास, मग आबा बी गेला. मला काय सुधरतच नव्हतं बघ. चैनच पडत नव्हती मला. मी सगळ्यांनी सांगत होतो माझा भाऊ आहे, येणार आहे परत. सांगितलं होतं की नाही तुम्ही वाचली बी, पण विश्वासच ठेवला नाही माझ्यावर. मला काय सुचत नव्हतं बघ. मग डोकं शांत करायला पिले मी दारू. कोणतरी पाहिजे की सोबतीला. कोणच असल्यावर काय करणार मी एकटा? मी गेल्यावर तुझं काय झालं असेल ते कळतंय मला, पण दारू पिल्यावर मी काय परत येणार होतो काय? ताईसाहेब, मला वाटलं की राजा दारू पिऊन तमाशा करणार, पण कीर्तन करायला घेऊ. वाईट तर गोदक्काला आणि अंजलीबाईंना बी वाटते की रे, त्यांना बी काही सुधरत नव्हतं. मग त्या टायमाला त्यांना बी दारू प्यायला पाहिजे होती. नाही ना? हे पुरुष माणसांनी काय बी केलेलं चालतंय बघ, आणि जे काय वाईट साईड झाले ते बायकांनी सांभाळायचं. आणि गडी माणसांनी हे दारू मध्ये बुडून जायचं. ही कुठली पद्धत म्हणायची रे? हे काय नाही, तू पिणार तर मी बी पिणार, आणि आता तर गोदक्का आणि अंजलीबाई बी पिणार. राणा भाऊजी, अहो तुम्ही कशाला आमच्या ह्यांचा नादी लागायलाय? त्यांना पिऊ वाटत्या तर पिऊ द्या, पण उगाच तुम्ही नादाला लागू नका. तुम्ही चला वर जाऊन आराम करा बरं. घ्या, आता वहिनी बी आल्यात, आता वहिनी बी पिणार. काय तिरपत दादा, ते एक मिनिट ये घ्या, ये एक जादाची बाटली घेऊन ये. ये एक बस होईल काय? राणा ते तुला अजून पाहिजे? वास वास काय लावलंय बघा बसले. काय म्हणजे जे भाऊ करते तेच मी करते की रे? त्यात चुकीचं काय?
अंजली बाई तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं करताय काय? आणि आता सूरज पिणार तर सगळे पिणार, काय म्हणता? नाही पिणार बाबा, नाही पिणार. ते मी आताच म्हणत नसते, इथनं पुढचं प्लॅनिंग सांगत असते बघ. इथनं पुढं मी पिणार नाही मी. नाही राणा भाऊजी, तुम्ही उग बळजबरी करू नका ह्यांना. हे बघा, तुम्हाला ती प्यायची असेल तर तुम्ही प्या, पण राणा भाऊजीसनी नादाला लावू नका. राणा भाऊजी चला उठा तुम्ही. सूरज पिणार तर मी बी पिणार. मी इथनं पुढं कधीच पिणार नाही. खरं सांगते तू? आईजान, हे बघ सूरज, जर लपून छपून पिलास तर परत मला काहीतरी होत असतंय बघ. तुला भाऊ महत्वाचा का दारू महत्वाची ते एकदाच सांगून टाक.